गाइस, पूजा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आता सायंकाळचे 5:30 झालेले आहे। ध्रुवीचे पप्पा अजून यायचे आहे ड्युटीवरून। मे बी कंपनीचं काम निघालेलं आहे, नाहीतर 4-4:30 वाजेपर्यंत येऊन जातात। आता आमच्या फ्लोअरवर मुलंसुद्धा नाही आहे, सगळे वेकेशनला गेले आहे आणि काही तर मग सोडून गेलेले आहे। तर त्यामुळे माझी ध्रुवी पण एकटी पडलेली आहे, बिचारीला खेळायला कोणी नाही आहे आणि खालीसुद्धा ऊन असते, त्यामुळे मग खाली पण घेऊन जाणं शक्य नसते यावेळेस। तर मग मी तिला छान गॅलरीमध्ये सेटलमेंट करून दिलेली आहे, छान बसलेली आहे ती। तर आज मी तुळशीची रिपोर्टिंग करत आहे। तुळस थोडी मोठी झालेली आहे आणि तिचं पॉट आता त्याला छोटं पडत आहे, रूटसुद्धा बाहेर आलेले आहे, तर थोडी सुकायला आणि पिवळी पडायला लागलेली आहे। तर आज माझ्याकडे प्लास्टिकचं पॉट होतं, तर मग मी आता त्यात ट्रान्सफर करत आहे। सॉईल मी तीच जी होती तीच वापरत आहे। तर इथे थोडा पॉट क्लीन करून घेत आहे आणि तीच तुळस यामध्ये मी ट्रान्सफर करणार आहे आणि थोडी कटिंगसुद्धा लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर रिपोर्टिंगसाठी आपल्याला काय करण्याचं आहे, सगळ्यात पहिले जो आपल्या तुळशीचा पॉट आहे त्याला साईडने थोडं कशाच्या टूल्सच्या साहाय्याने थोडं साईडने ढिलं करून ठोकायचं आहे, ज्याने आपली जे माती आणि झाड आहे ते व्यवस्थित निघून येईल। आणि नवीन पॉटमध्ये खाली थोडे दगड असेल तर दगड टाका, जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल, कारण की चित्र बुजायला नको पॉटचे। तर इथे मी आता त्याची सॉईल तयार करत आहे आणि क्लीन करून घेत आहे। एक्स्ट्रा जे रूट होते ते काढून टाकलेले आहे तुळशीची। आता थोडे पावसाळा लागलेला आहे, सुरुवात झालेली आहे थोडी थोडी पाण्याची। मध्ये मध्ये गरमी पण खूप पडते, त्यामुळे झाडं थोडे कोमेजून जातात। तर म्हटलं की चला आता झाडाला पॉट पण छोटा पडून राहिलेला होता, तर मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करूनच घ्यावा आता। तर 5:30 झालेली आहे, तर मी सर्वात आधी तर आता हे काम करून घेते। खूप दिवसाची करते करत आहे पण होत नाही आहे, तर आज डिसाईड केलं की आज करूनच घ्यावा। तर इथे जी आपली सॉईल आहे त्यात थोडे खडे झालेले होते, तर मी चांगली फोडून घेतलेली आहे, भुरभुरी करून घेतलेली आहे। आता हे सॉईलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे छान। आणि अर्ध्या सॉईलमध्येच आपल्याला जी आपली ही तुळस आहे ते ट्रान्सफर करायची आहे, कारण की पॉटच्या मधल्या भागामध्ये आपल्याला झाड ठेवायचं असते। एकदम तुम्ही वर ठेवाल तर मग रूट्स वर येऊन जाणार, तर मग अशा पद्धतीने मी ट्रान्सफर करून घेते। बघू शकता साईडनी आपण जर झाड थोडं ढिलं करून घेतलं तर व्यवस्थित पॉटमधून बाहेर निघून जातं, नाहीतर ते मुळांना धक्का लागण्याची शक्यता असते। तर ही माझे कटिंग्स आहे, बघू शकता। आता ही कटिंग मी या छोट्या पॉटमध्ये लावणार आहे, छान ग्रो झालेली आहे। याचीच कटिंग आहे, जे एक्स्ट्रा लांब झालेले होते याची टिप्स ते मी कट करून साईडनी ठेवलेली आहे, याला फेकणार नाही आहे मी, तर छोट्या पॉटमध्ये लावणार आहे। यामध्ये आपली आता एक्स्ट्रा सॉईल आहे ते पण ट्रान्सफर करून घ्यायची आहे छान। आणि मातीला जास्त दाबायचं नाही आहे, व्यवस्थित हळूहळू सोडायचं आहे आणि आपल्या ज्या झाडाला सुद्धा जास्त धक्का नाही लागला पाहिजे, त्याने झाडाला मग नुकसान होऊ शकतं। आणि ही माझी एक्स्ट्राची भुरभुरी सॉईल होती, ते सुद्धा मी आज ट्रान्सफर करत आहे, कारण की मला थोडी सॉईल कमी गेली होती। तर मग मी ही दुसरी पण सॉईल यात ट्रान्सफर करत आहे। थोडे खडे होते तर त्याला फोडून घेतले आणि भुरभुरी करून घेतलेली आहे। सगळी सॉईल कोरडी आहे, तर याला आपल्याला पाणीसुद्धा व्यवस्थित द्यायचं आहे। तर छान फैलवून घ्यायची आहे माती यामध्ये, आणि आता याला छान पाणी द्यायचं आहे आपल्याला। तर मग पाणी भरपूर द्यायचं आहे, 1 तास देऊन द्यायचं आहे, मग 2 दिवस द्यायचं काम नाही आहे आपल्याला। आणि
हे झाड जे आहे आता एकदम डायरेक्ट उन्हामध्ये नाही ठेवायचं आहे, आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं आहे, ज्याने शेड सारख्या जागेवर ठेवायची आहे. इथे छोट्या पॉटमध्ये मी आता बाकीचे जे कटिंग्स आहेत ती रिपोर्ट करत आहे. तर इथे माझी कटिंग सुद्धा लावून झालेली आहे छान. याला सुद्धा पाणी देऊन द्यायचं आहे आणि याला सुद्धा आपल्याला उन्हाच्या दूर ठेवायचं आहे काही दिवस शेडमध्ये. तर माझी रिपोर्टिंग झालेली आहे. थोडं आता फर्निचर क्लीन करून घेत आहे, कारण की फर्निचर पण खूप दिवसाचं खराब झालेलं होतं. तर म्हटलं की छान क्लीन करून घ्यावं आज. तर आम्ही रेंटनी राहत असतो, तर रेंटनी राहतो याचा अर्थ हा नाही आहे की आपण दुसऱ्याची वस्तू ही खराब आहे तर खराबच राहू द्यायची किंवा त्याचा वापर खराब पद्धतीने करायचा. आपलं समजून क्लीन ठेवायचं, कारण की आपण तिथे राहत असतो, तर तिथली साफसफाईसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर मी फर्निचर महिन्यातून एकदा नक्की साफ करत असते. हा छोटा झाडू आहे, त्याने छान झाडलं जातं फर्निचर. तर हा मी पूजा सामग्रीतून आणलेला होता, तर मग मी यासाठी यूज करत आहे. देवासाठी एक दुसरा आहे आणि एक मी फर्निचर साफ करण्यासाठी ठेवलेला आहे. तर फर्निचरला छान व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे. खूप यात कचरा झालेला होता आणि जर फर्निचर व्यवस्थित साफ केलं नाही तर त्यात झुरळेसुद्धा लागतात. तर आता इथे बघा छान झाडून झालेलं आहे. तर आता मी याला छान घासून घेणार, कारण की फर्निचर स्टीलचं आहे. तर जास्त दिवस जर आपण साफसूफ केलं नाही तर मग यात थोडा जंगसुद्धा लागतो आणि चिकटपणा येतो. तर मग मी भांडे घासायच्या घासणीने याला छान घासून घेत आहे व्यवस्थित. घासणीने घासल्याने काय होणार, त्यातली सर्व चिकटपणा जंग हा व्यवस्थित निघून जाणार. जर तुम्ही डायरेक्ट ओल्या कपड्यानेच पुसाल तर मग ते तेवढं क्लीन होणार नाही आणि त्याचा चिकटपणासुद्धा जाणार नाही. जर तुमचं पण स्टीलचं फर्निचर असेल तर अशा पद्धतीने क्लीन करा, छानच क्लीन होणार. या फर्निचरमध्ये माझ्या हाताने थोडं तेल पण सांडलेलं होतं, तर त्यामुळे पण खूप चिकट झालेलं होतं फर्निचर. तर त्याला व्यवस्थित मी त्या ताराच्या घासणीनेच घासून घेत आहे, भांडे घासाची घासणी. त्यात थोडा साबणीचा पण वापर केलेला आहे, त्यानेच तो व्यवस्थित आपला चिकटपणा निघून येणार आणि आपलं फर्निचर छान व्यवस्थित चमकणार. तर इथे माझं फर्निचर छान घासून झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला एक ओली नॅपकिन किंवा कपडा घेऊन घ्यायचा आहे. डायरेक्ट पाण्याचा वापर न करता काय करायचं आहे, एक छान ओला कपडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला प्रत्येक वॉर्डरोब पुसून घ्यायचा आहे ओल्या कपड्याने. एकदम डायरेक्ट पाण्याचा वापर केला तर काय होणार, खालची जागा पूर्ण ओली होऊन जाणार, चिखल होणार. त्यापेक्षा ही एकदम सोपी पद्धत आहे की ओली नॅपकिन घ्यायची आणि छान पुसून घ्यायचं. ओल्या नॅपकिननी छान पुसून झालं की त्यानंतर त्याला एक कोरड्या नॅपकिननी सुद्धा पुसून घ्यायचं. त्याने काय होणार, जो फर्निचरचा ओलेपणा आहे तो छान निघून जाणार आणि छान आपलं फर्निचर जे आहे ते कोरडं होणार. जरी तुम्ही कोरड्या कपड्याचा वापर केलेला आहे, त्यानंतरही त्याला 10 ते 15 मिनिट सुकवण्यासाठी सोडून द्यायचं आहे. त्यानंतरच आपलं सामान त्यामध्ये अरेंज करायचं आहे. तर इथे फर्निचर छान क्लीन झालेलं आहे, व्यवस्थित सुकलेलं आहे. आता इथे करायचं आहे छान सामान अरेंज. तर त्यासाठी मी यामधल्या छान प्लेट्स आणते आणि लावते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी सामान कसं अरेंज केलं. तर अशा पद्धतीने मी माझे सगळे डबे अरेंज केलेले आहे. या खालची मॅटसुद्धा मी छान व्यवस्थित घासून धुवून टाकलेली आहे, ते सुद्धा खूप खराब झालेली होती. तर मी इथे ठेवत असते मसाल्यांचे डबे. तर अशा पद्धतीने मी अरेंज केलेले आहे. तर हा झाला माझा मसाल्याचा डब्यांचा वॉर्डरोब. इथे मी ठेवते तिखटाचा डब्बा आणि काही स्नॅक्स ध्रुवीसाठी असते ते. हा झाला माझा स्नॅक्सचा ड्रॉप. इथे सगळे स्नॅक्स ठेवलेले असतात आणि सगळ्यात खालच्या ड्रॉपमध्ये तर मग आपले भांडे असतात छोटे मोठे.
अशा पद्धतीने अरेंज केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. भेटूया उद्या.